नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजचं महाकव्हरेज 145 तासांचं. आणि निवडणूक प्रचार संपलेला आहे आणि आता मतदान उद्या अगदी तोंडावर आलेलं असताना घटना घडामोडी थांबायचं मात्र नाव घेत नाही. आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा धमाका आज झाला. अत्यंत मोठी बातमी आली ती म्हणजे विनोद तावडे हे विरारच्या एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला, तो बहुजन विकास आघाडीकडून. आणि यावेळी बहुजन विकास आघाडीचा दावा आहे की आम्ही तावडेंना पकडलं आणि त्यांच्यासह तिथे पैसे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाटण्यात येणार होते. संजय राऊतांनी दावा केला की 15 कोटी रुपये होते. आणि असे अनेक दावे प्रतिदावे होत आहेत. त्याच्यानंतर आता तिकडनं विनोद तावडे जरी निघाले असले तरी सुद्धा जो व्हायचा तो सगळा राडा, ज्या व्हायच्या त्या सगळ्या बातम्या आणि जे राजकारण यामागे होणार होतं ते मात्र झालेलं आहे आणि होतही आहे. यावरती महाविकास आघाडीनं जोरदार टीका केलेली आहे. निवडणूक आयोगाला सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. भाजपनं राष्ट्रीय पातळीला पत्रकार परिषद घेत काही तांत्रिक मुद्द्यांवरती बोट ठेवलेलं आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर, त्याचप्रमाणे पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे आणि थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विद्या चव्हाण आपल्यासोबत असतील. सगळ्यात आधी मी दरेकरांपासून सुरुवात करेन. दरेकरजी, सगळा विषय आपल्या समोर आहे. 3-3.5 तासापेक्षा जास्त काळ भाजपचे सरचिटणीस पदावरची व्यक्ती, त्याला बविया म्हणजे बहुजन विकास आघाडी त्या हॉटेलमध्ये एक प्रकारे डांबून ठेवते किंवा घेरून राहते. त्यांना कुठूनही बाहेर काढण्याचा प्रयत्न होत नाही आणि हा सगळा पैशाचा मुद्दा पुढे येतो. विरार जो तसा काही तावडेंशी तिकडे जाण्याचा संबंध नाही, अर्थात ते नेते म्हणून जाऊ शकतात. याकडे बघायचं कसं, या लिंक जोडायच्या कशा? एक पहिलं सांगतो का, डांबून बिंबून ठेवायला ती गोट्यातली काय गाय म्हैस नाहीये. विनोद तावडे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, नेते आहेत. आणि आपण एक साधं गोष्ट समजून घेतली पाहिजे की विनोद तावडे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय महामंत्री आहेत आणि ते एका विधानसभेत जाऊन पैशाची पाकिटं वाटतात, अशा प्रकारचा आरोप हाच मुळे हास्यास्पद आहे. बरं, त्यामुळं केवळ आता विरोधकांना आपला पराभव त्या ठिकाणी दिसतोय आणि त्यामुळं आता त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं खोटं नॅरेटिव्ह सेट करून काही परसेप्शन्स क्रिएट करून त्यांना थोडंफार यश महाराष्ट्रात लोकसभेला मिळालं. बरं, त्या ठिकाणी आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काल प्रचार संपला. प्रचार संपेपर्यंत सभांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून त्यांना कुठलंच फेक नॅरेटिव्ह सेट करता आलं नाही. बरं, आणि त्याच्यामुळे आता शेवटचा दिवस राहिलाय. काल त्या ठिकाणी दगडफेक झाली अनिल देशमुखांवर. तपासामध्ये खरं चित्र येईलच बाहेर. आता अज्ञात इस्पांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. आता हे प्रकरण त्या ठिकाणी झालं. त्याच्यामुळं आता निवडणूक आपल्या हातातून गेले, पराभव दिसतोय आणि त्यातनं अशा प्रकारचं काहीतरी सनसनाटी खळबळजनक चित्र निर्माण करायचं, महायुतीच्या संदर्भामध्ये प्रतिमा मलिन करायची आणि आपल्याला काही हातात निवडणुकीत शेवटच्या दिवशी लागतंय काय, अशा प्रकारचा नियोजनबद्ध केविलवाना प्रयत्न आहे. दरेकरजी, जी दृश्य सगळी या वाहिन्या दाखवतायत, आम्ही सुद्धा दाखवतोय, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही रोख रक्कम घेतलेली दिसते, एका कुठेतरी थैलीत होती. दुसरी गोष्ट, काही डायऱ्या दाखवल्या जात आहेत ज्या ठाकूर यांच्या चिरंजीवांकडनं दाखवल्या जातात. कुणाला किती रुपये दिले होते सकाळच्या रॅलीसाठी त्याचे ते उल्लेख आहेत. मग या डायऱ्या कुणाच्या? तुम्हाला बवियावरती बोट दाखवायचंय, त्यांनी हे प्लॅन केलं होतं? आपण एक लक्षात ठेवा, राहुल गांधी त्या ठिकाणी संविधानाची डायरी घेऊन फिरत होते. डायरीच्या आतमध्ये कोरी पानं होती. आता त्या डायरीमध्ये नेमकं काय लिहिलंय ते निवडणूक आयोग ती डायरी तपासेल, त्या ठिकाणी पोलीस खातं डायरी तपासेल, तेव्हा त्यातलं सत्य येईल. आता 5 कोटी कोण म्हणतंय, 15 कोटी म्हणतंय. आरोप करायला काही कोणी आरोप करतोय, परंतु त्या आरोपातली सत्यता पडताळून जेव्हा खरं चित्र त्या ठिकाणी समोर येईल त्यावेळेला मला वाटतं त्या आरोपांमध्ये तथ्य असेल. आता निवडणूक तोंडावर आहे, शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळं बेमालून अशा प्रकारचे खोटे आरोप, खळबळजनक गोष्टी उभ्या करण्याचा हा नियोजनबद्ध या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. कारण आता निवडणुकीचा ट्रेंड सेट झालेला आहे.
महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीच्या बाजूनं मतदान करण्याचा निर्धार केलेला आहे आणि मग आता शेवटच्या दिवशी या विषयाच्या आडून राजकारण करून आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी हातात लागतंय का, केवळ याच प्रयत्नातून ही गोष्ट त्या ठिकाणी होताना दिसते. काही डायरीत लिहिलेलं नाही, काही पैसे त्या ठिकाणी पकडलेले नाहीत आणि त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टी या राजकारणासाठी त्या ठिकाणी पसरवण्यात येत आहेत, त्याचं राजकारण केलं जातंय. मी आपले पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक भोईटे, तुळशीदास भोईटे, त्यांना सुद्धा काही विचारायचं असेल ते विचारू शकतात. विद्या चव्हाण सुद्धा आलेल्या दिसत आहेत. मी पहिल्यांदा भोईटेंकडे जातोय. भोईटेजी, आपण भाजपची भूमिका सगळी जाणून घेतली. दरेकर सगळ्या आरोप पूर्ण नाकारतायत. पैशाचा काही मुद्दा नाही, डायरीचं काही म्हणणं नाहीये, देशमुखांवरती झालं त्या हल्ल्याचं सुद्धा काही कल्पना नाही, आमच्यावरती बालंट आणलं जात आहे. पण ज्या गोष्टी उघड कॅमेऱ्यावर दिसतात, देशमुखांचं एक वेळ आपल्याला म्हणता येईल की काही अजून बाहेर आलेलं नाहीये, पण इथे पैसे दिसले, डायरी दिसल्या. कशा प्रकारे विनोद तावडे, आपण विनोद तावडेंबद्दल काही म्हणत नाही कारण खरंच काही पुरावे समोर आलेले जरी नसले तरी 3.5 तास या सगळ्या काळामध्ये भाजपचे नेते अतिशय सावध झाले होते प्रतिक्रिया देण्याच्या बाबतीत. याकडे बघायचं तरी कसं? म्हणजे प्रसन्न, आपण निवडणूक 15 भोईटे बोलण्यापूर्वी 1 मिनिट द्या मला. बोला दरेकर. प्रवीणजी बोला. बोला दरेकरजी. भोईटेजी, माझं असं सांगणं आहे, जे पैसे दिसत आहेत ते तावडेंच्या बॅगेतनं काढलेत, राजन नाईंच्या बॅगेतनं काढलेत की त्यांच्या आलेल्या लोकांनी त्या ठिकाणी ते पैसे काढलेत? कोणाच्या हातात कोणाचे पैसे आहेत? राजकारणासाठी या ठिकाणी कुठल्याही पातळीवर जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचं क्रिएशन करू शकतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्याच्यामुळे तावडे साहेबांच्या बॅगेतनं, राजन नाईकच्या बॅगेतनं, आमच्या कार्यकर्त्याच्या, असं काय असेल तर त्या बोलण्याला काहीतरी अर्थ किंवा तथ्य त्यामध्ये होऊ शकतं. झालं माझं. बरं बरं, ठीक आहे. भोईटेजी. प्रसन्न, म्हणजे 15 ऑक्टोबर पासून आपण दररोज प्रत्येक तासाला निवडणुकीच्या घडामोडींचा अपडेट देतोय. तुम्ही अँकरिंग सतत करत आहात. आता तर मिशन 145 सुरू आहे आपलं. मॅजिक फिगर 145 मिळेपर्यंत आपण दाखवत राहूच, पुढेही दाखवू. मुद्दा हा आहे ना की या संपूर्ण निवडणुकीतला हा सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा आहे. आत्ताच प्रवीण दरेकरजी जे बोललेत आता ते खरंच आहे ना की नेमकं काय घडलंय. म्हणजे मला तर प्रश्न असा पडलाय, जे काही ऐकत होतो, बविया कोणता पक्ष आहे हो? बहुजन विकास आघाडी, वसई विरार पट्ट्यातला, पालघर जिल्ह्यातला अप्पा हितेंद्र ठाकूर त्यांचे नेते, क्षितिज ठाकूर आमदार, आणखी तिसरा आमदार, सर्वांचा पाठिंबा भाजपालाही होता. हे आपल्याला विसरता येत नाही. म्हणजे असं काही नव्हतं की विरोधातल्यात म्हणून ते काहीतरी आकर्षस्थाळीपणा करतात आहे. यावेळी घडलं एवढंच आहे की भाजपानं तिथं 2 ताकदीनं उमेदवार उतरवलेले आहेत. जे आता राजन नाईकांचा उल्लेख आहे ते 14लाही लढलेले. पुन्हा विवेक पंडितांच्या कन्या आहेत, त्या सुद्धा उभ्या आहेत तिकडे भाजपाच्या वतीनंच. एक मुद्दा जो यातला सर्वात मोठा दिसतो आहे ना की विनोद तावडेंच्या प्रकरणात नेमकं काय घडलं. कॅमेऱ्यासमोर जे दिसतंय, रोकडे दाखवली क्षितिज ठाकूरांनी. अगदी मला वाटतं एक समेटासारखी काहीतरी पीसीचाही प्रयत्न झाला. हितेंद्र ठाकूर दिसले, क्षितिज ठाकूर दिसले, विनोद तावडे बसलेले. पण तेवढ्यात क्षितिज ठाकूर ते पैशांची बॅग आण आणि पुढे ती पीसीच संपली. जे काय घडतंय ड्रामॅटिक, एकदम नाट्यमय. त्यातला मुद्दा हा आहे प्रसन्न, घडलं त्यामुळे बिघडलं की घडवलं आणि विनोद तावडे या पुन्हा एकदा नव्या दमानं रिलॉन्चिंग होत असलेल्या राजकीय नेत्याचं करिअर बिघडवलं. हा खूप मोठा प्रश्न आहे. या पॉलिटिकल ड्रामात पुढे एक एक उलगडा होतच जाईल. प्रसन्न. अनिल देशमुख, मी विद्या चव्हाणांकडे जाण्यापूर्वी अनिल देशमुख बोलतायत. पहिल्यांदा जाऊया त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सकडे. त्यांना अनिल देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. ते बोलतायत, त्यांच्या प्रतिक्रिया आल्या की आपण त्यांच्याकडे जाऊयात. तुर्तास मी पुन्हा विद्या चव्हाणांकडे जातोय. विद्याताई, विषय सगळा आपल्या समोर आहे. आपल्या प्रतिक्रिया. अनिल देशमुख, जो काही राडा झाला तो त्यांनी बोट दाखवले किंवा तुमच्या पक्षाकडनं बोट दाखवलं गेलेलं आहे भाजपकडे, आणि आजचा झालेला प्रकार. नाही, मला असं वाटतं अनिल देशमुखांवरती हल्ला झाला आणि नंतर त्यांच्यावरतीच ते फुके काय इतर भाजपचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी सांगितलं की अनिल देशमुखांनी स्टंटबाजी केली वगैरे. हे अत्यंत, म्हणजे मी याचा सगळ्याचा धिक्कार करते, जाहीर निषेध करते की अशा प्रकारे बोलणं यांना शोभणारं नाहीये. एकतर स्वतःच्या पक्षाचे लोक काय काय करतायत आणि काय काय नाही ते लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आज विनोद तावड्यांनी जो पैसे वाटप केला
तो सगळ्या चॅनलने आणि सगळ्या मीडियाने दाखवलेला आहे आणि तो अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. आणि त्यांच्याच पक्षातल्या कोणीतरी त्यांना म्हणजे ठाकूर स्वतः असं म्हणाले की मला कोणीतरी भाजपच्याच नेत्याने हे सांगितलं की अशा अशा प्रकारे विनोद तावडे येत आहेत. बरं. म्हणजे हे सगळं इतकं भयंकर प्रकार आहे हा की आता निवडणुका का घेतायत मला तेच कळत नाही. कारण भाजप डिक्टेटर झालेला आहे पूर्णपणे. भाजपला लोकशाही नकोय, भाजपला कायम सत्तेत राहायचंय आणि म्हणून भाजप हे असे सगळे. आणि निवडणूक आयोग स्वायत्त आहे का याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. कारण आज TN शेषन जर असते बरं. तर अशा प्रकारे निवडणूक आयोगाने तातडीने कडक ऍक्शन घेतली असती. परंतु एवढे पैसे मिळवून सुद्धा आणि तिथे पोलीस होते पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो 2-2.5 तास घेराव घातलाय आणि जो गोंधळ झालेला आहे हो. तो सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि त्यावेळेस विनोद तावडेंचा चेहरा पण आपण पडलेला बघितलेला आहे. मी विद्याताई तुम्हाला थोडंसं थांबवतोय. क्षितिश ठाकूर याच विषयावर बोलतायत, आपण प्रतिक्रिया पाहूया. क्षितिश ठाकूर. महिला होते त्यांनी चेकिंग केली पाहिजे होती, केली का चेकिंग? तुमच्या एकाही मीडियाच्या कॅमेरामध्ये महिलांचे पर्स चेक करताना निदर्शनं आलं का? आम्ही काय सांगितलं, पोलीस डिपार्टमेंटचे जे महिला पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांनी या महिलांची चेकिंग करावी. का नाही चेकिंग केली? पुरुषांना कशाला पाठच्या गेटनी पाठवलं? तावडे साहेब जर पैसे वाटायला आले नव्हते, तावडे साहेब मला सापडले कुठे? तर गोडाऊनमध्ये सापडले. हे पण तुमच्या काही शूटिंगमध्ये आलेलं आहे. गोडाऊनमध्ये लपायची का गरज होती? तुमच्याच शूटिंगमध्ये आलेलं आहे की ते गोडाऊनमध्ये लपलेले. गोडाऊनमध्ये लपायची गरज का पडली? हा माझा प्रश्न आहे त्यांना. राहायचं ना हॉलमध्ये, कार्यकर्त्याची भेट घ्यायला आले आहेत तिकडेच बसायचं, गोडाऊनमध्ये का पळाले? ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. बाहेरचा माणूस येऊ नाही शकत, एक रूल आहे इलेक्शन. 48 तासाच्या आत, ज्या दिवशी वोटिंग असते त्याच्या 48 तासाच्या आधी सगळ्याच बाहेरच्या लोकांनी बाहेर निघायला पाहिजे. तावडे साहेब स्वतः बोलले की ते वाड्यावरून विरारला आले. वाडा त्यांचा मतदारसंघ आहे का? वाडाला सकाळ सकाळ काय करायला गेलेले? विरारला आले. हाय प्रोफाईल पोलिशन आहेत. तर क्षितिश ठाकूर यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की जर का नुसतेच भेटायला आले होते आणि काही अडचण नव्हती, पैसा त्यांचा नव्हता, तर गोडाऊनमध्ये लपायची वेळ का आली? विद्याताई तुमचा मुद्दा पूर्ण करा, मला पुन्हा दरेकरांकडे जाता येईल. नाही, मला हे म्हणायचंय की माझे पैसे नव्हते असं नाहीच आहे. आता पैसे भाजपचेच होते, पैसे वाटप करायलाच विनोद तावडे आले होते. हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. आता हे नाकारण्यात अर्थ नाही. नाकारायचं होतं तर तेव्हाच विनोद तावडे म्हणाले असते की या पैशाशी माझा काही संबंध नाही. पण त्या जितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहात पकडलेला आहे आणि ते एन्व्हलप जे होते ब्राऊन कलरचे ते फाडून त्याच्यातनं पैसे दाखवलेले आहे. तिथल्या भाजपच्या ज्या प्रमुख महिला पदाधिकारी आहेत त्यांना बोलवलेलं आहे, त्यांना पैसे वाटप झालेलं आहे. त्या आता डोक्यावरती पदर घेऊन तोंड दाखवायला तयार नाहीये. आणि ही इथे लेडी हवालदार होत्या, लेडी इन्स्पेक्टर होत्या. या लोकांनी खरं तर त्यांची जांच करायला पाहिजे होती, परंतु ती केलेली नाहीये. आणि पैसे हे भाजपचेच होते. विनोद तावडे फक्त पैसे वाटप करायलाच आले होते. आणि विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं एकमेकांमध्ये वैमनस्य असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांकडूनच हे कळले, बातमी लीक झालेली आहे की इथे विनोद तावडे आलेले आहेत आणि पैसे वाटप करायला आहेत आणि त्यांना हे असं पकडून देण्याचं हे कारस्थान हे यांनीच रचलेलं आहे आणि त्याच्यात ते पकडलेले गेलेले. पण महाराष्ट्राच्या जनतेने आता एकच केलं पाहिजे की अशा प्रकारे खुलेआम पैसे वाटप करणं. म्हणजे भाजपकडे प्रचंड पैसा आहे. इलेक्ट्रो बॉन्ड असेल किंवा PM केअर फंड असेल, GSTचे पैसे, अनेक पैसे, इतके पैशाचे सोर्स आहेत त्यांच्याकडे की निवडणुका म्हणजे आम्ही मागच्या वेळी जे निवडून दिलेले आमदार आहेत ते सुद्धा 50-50 कोटीला यांनी विकत घेतलेले आहेत. म्हणजे हे फक्त आणि फक्त भ्रष्टाचारच करत नाहीत तर दुष्टाचार सुद्धा करतात हे. आणि त्यामुळे अशा लोकांना आता लोकांनी धडा शिकवला पाहिजे. ठीक आहे, मला मुद्दा लक्षात आला. विद्याताई, मी दरेकरांकडे पुन्हा जातोय. दरेकरजी, तुम्ही विद्याताईंच्या बोलण्याला उत्तर द्यालच, पण त्यातला एक मुद्दा त्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेला आहे की विनोद तावडेंसारखा सरचिटणीस दर्जाच्या असलेले नेते तिकडे जातात आणि मग ही सगळी कारवाई होते. आता इतकं तर काही गोष्टी विश्वसित नसणार, त्यामुळे हे घडवून आणण्यात आलेलं आहे का, असा आरोप करत होत्या विद्याताई. माझा आपल्याला त्या बाबतीत प्रश्न आहे की नेमकं चाललंय काय? काही वेगळं राजकारण यामागे?
खोटं बोलायला काय फार अक्कल लागत नाही आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशा अर्थाचं वक्तव्य या ठिकाणी विद्याताईंचं दिसतंय. आता मला सांगा की ते माझं झाल्यावर तुम्ही बोला ना, तुम्ही बोलताना मी मध्ये बोललो नाही. माझं झाल्यावर तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, मी परत बोलेन. आपण बघताय की काल प्रचार संपला. प्रचारापर्यंत आपल्याला सभांमधनं, सोशल मीडियातनं आपण आपली भूमिका मांडत असतो. झालं काय, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फेक नॅरेटिव्ह लोकांच्या मनांमध्ये बिंबवण्यामध्ये काही अंशी त्या ठिकाणी महाविकास आघाडी यशस्वी झाली. बरं. आणि तोच फॉर्म्युला या ठिकाणी लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी त्यांचा तो यशस्वी झाला नाही. कारण कालपर्यंत सरकारवर टीका करायला पाहिजे, विकास कामांवर टीका करायला पाहिजे, आम्ही काय करणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी फेक नॅरेटिव्ह, भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या प्रकारचे तुष्टीकरणाचे आरोप केले. पण महाराष्ट्रातल्या जनतेचा कुठेही राज्यभर प्रतिसाद मिळाला नाही. बरं. त्याच्यामुळं त्यांना आता वैफल्य आलंय, हतबलता आले. आता मला सांगा, अनिल देशमुखांवर दगडफेक केली, हो, अज्ञात आहेत, पोलीस त्या ठिकाणी तपास करतील, माणसं पुढे येतील ना. परंतु तोपर्यंत 20 तारीख होऊन जाते ना. उद्या जर त्या ठिकाणी 21 तारखेनंतर आरोपी हे अनिल देशमुखशी संबंधित, महाविकास आघाडीशी संबंधित, त्यांच्या जवळचे कोण निघाले तर काय हात वर करणार. उद्याची 20 तारीख निघून गेली. आता या ठिकाणी त्यांना नॅरेटिव्ह काय सेट करायचं आहे की प्रचंड पैसे भाजप त्या ठिकाणी वाटते, म्हणून उद्या निवडणुकीनंतर विश्लेषण होईल, त्या वेळेला सांगेल आम्ही सांगत होतो ना, पैसे वाटून लोक जिंकू. म्हणजे यांचा पराभव निश्चित झालाय. महायुतीच्या बाजूने लोक उभी राहिलेत. त्याच्यामुळं आता शेवटचा प्रयत्न हे जिंकणार, ते पैसे वाटून जिंकणार, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा केविलवाना हतबलतेतना प्रयत्न होतोय. कोणी भुलणार नाहीत महाराष्ट्रातली लोक. ते सजग आहेत, त्यांना समजतं कोण कशासाठी काय ड्रामा करतं. आता लोक ड्रामाला फसणार नाहीत. लोकसभेला काही अंशी त्या लोकांना फसवण्यात त्यांना यश आलं होतं. आता लोक प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी चष्म्यातनं, दुर्बिणीतनं, बारकाईनं न्याहाळतायत आणि सद्विवेक बुद्धीनं योग्य तो निर्णय घेणार आहेत. त्याच्यामुळं काही वातावरण त्या ठिकाणी खलबली करण्याचा, सनसनाटी करण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या मनावर परिणाम होईल अशा प्रकारचं मला वाटत नाही. भोईटेजी, मग प्रश्न असा पडतो, दरेकरांचं म्हणणं जर का आपण तटस्थपणे ऐकलं तर असं वाटतं की काही मुळातच घडलेलं नाहीये आणि उगाचच आरोप फक्त विरोधक करतायत. मग गेले 4 तास 5 तास महाराष्ट्रातला सगळा मीडिया, नॅशनलमधले चॅनल दाखवतायत तरी काय? मग आपण नेमकं काय दाखवत होतो हाच प्रश्न आता पडलाय. नाही, प्रसन्न म्हणजे सर्व मी मगासपासून का म्हणतोय की हाय व्होल्टेज ड्रामा हा सर्व. म्हणजे लक्षात घ्या ना, पोलिसांचे FIR आहेत माझ्या हातात, त्यांची फिर्याद, जे पोलीस तिकडे पोहोचले ना, त्यांनी काय म्हटलंय त्यात माहिती आहे का? की बेकायदा सभा घेतली, गर्दी जमवली, असे 2 फिर्यादी मला दिसतात त्या पोलीस अधिकाऱ्यांनी केले. बरं. दुसरीकडे गोविंद बोडके जिल्हाधिकारी आहेत, ते पालघर जिल्ह्याचे. वसई विरार आपल्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावर असलं तरी ते पालघर जिल्ह्यात मोडतं. तर तिकडचे जिल्हाधिकारी गोविंद बोडकेंनी काय सांगितलेलं आहे की 9,93,500 रुपये रोकड सापडली. आता क्षितिज ठाकूर मगाशी पत्रकार परिषदेत सांगत होते की विनोद तावडे गोदामामध्ये सापडले, तिकडे का ते गेले होते वगैरे वगैरे वगैरे, सर्व त्या डायरी सुद्धा दाखवत होते ते. उद्धव ठाकरेंनी जो आरोप केला, सध्या ओट जिहाद खूप गाजत आहे प्रसन्न, तुम्हाला ठाऊक आहेच. त्यांनी म्हटलं की नोट जिहाद सुरू झालेला आहे आणि बटेंगे कटेंगे नाही, बाटेंगे आणि जितेंगे. म्हणजे हे वेगवेगळे ज्याला नरेटिव्ह म्हटलं तरी चालेल, जे आता पुढे येतात आहे. मूळ मुद्दा एकच महत्त्वाचा आहे की ज्याच्याविषयी मात्र थोडंसं भाजपासाठी खूप अडचणीचं आहे की स्वतः विनोद तावडेंचं आता एक विधान माझ्यासमोर दिसतं आहे की त्यांनी असं म्हटलं की मी आचारसंहितेचं व्यवस्थित पालन होतंय की नाही तिकडे, त्यामुळे तिकडे गेलेलो. मुळात जी माहिती समोर येते, जी माहिती आपल्याला आहे, 48 तास आधी मतदानाच्या कोणत्याही बाहेरच्या नेत्याला अशा मतदारसंघामध्ये खरोखर जाऊन अशा प्रकारे कार्यकर्त्यांशी बोलता येतं का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो अडचणीचा ठरू शकतो. कारण बवियाकडून, मवियाकडून, सर्वांकडून भाजपावर त्या पद्धतीनं आरोप सुरू झालेले आहेत. बरं,
दरेकरजी, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, आता तांत्रिक मुद्दा सुद्धा संपादक भोईटेंनी मांडलेला आहे की या मधल्या काळामध्ये, मतदानापर्यंतच्या काळामध्ये असे मोठे VIP आणि मोठे नेते मतदारसंघात जात नाही आहेत. दुसरी गोष्ट, ते त्यांचं काम नाही की निवडणूक आयोगाचं काम नेमकं कसं चाललंय किंवा काय. आणि पुन्हा फिरून फिरून एक प्रश्न येतो दरेकरजी, मी तर भाजप किंवा तावडेंचं नाव पण बाजूला ठेवूया, जे पैसे सापडले, कॅशच्या गड्ड्या सापडल्या, डायरी आहेत, एक तर त्या भाजपकडच्या असतील, नाहीतर बवियाने प्लॅन केले असतील. मगासपासूनच्या चर्चेत तुम्ही बवियाचंही नाव घेत नाही की त्यांनी प्लॅन केले भाजपला बदनाम करायला. मग पुन्हा या नोटांच्या बंडलाचा, त्या डायऱ्यांचा बाप कोण? नाही, मला वाटतं दोन गोष्टी आहेत. हां, एक, भोईटे साहेबांच्या मताशी मी सहमत आहे की 24 तास अगोदर त्या ठिकाणी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दुसऱ्या मतदारसंघात आपण राहतो त्या व्यतिरिक्त जाणं आचारसंहितेत बसत नाही. आता विनोद तावडे साहेब त्या ठिकाणी व्यक्तिगत दौऱ्यावर गेले होते का, कार्यकर्त्यांकडून माहिती घ्यायला गेले होते का, त्यांची पत्रकार परिषद मला वाटतं 6 वाजता आहे, त्याचा तपशीलवार उहापोह ते करतीलच. बरं. परंतु आपण त्या ठिकाणी कॅशचं ते बोललात, ही वस्तुस्थिती आहे. आता किती कॅश आहे, 8-9 लाख आहे कितीही मला माहीत नाही. बरं. कॅश काहीतरी त्या ठिकाणी टीव्हीवर दिसतंय, हेही खरं आहे. आता समजा कॅश जर आमच्या लोकांकडून असेल तर त्याचं जस्टिफिकेशन निवडणूक आयोग मागेल, पोलीस मागतील, कलेक्टर मागेल की का कॅश आणलीस, कशासाठी आणेल. जर असेल तर, नसेल तर आपण म्हणताय ती शक्यता मी मगाशी वर्तवली की त्या ठिकाणी कॅश, आता ते इन्व्हॉल्व खाकी कुठनं आणलं, कोणी आणलं, त्याचे फुटेज बघणं, त्यांनी खरंच बाबा तावडे साहेबांसोबतचे लोक आलेले त्यांनी आणलं का. त्याच्यामुळं पोलिसांच्या तपासाअंती या गोष्टी समोर आल्यावर अधिकृतपणे त्याच्यावर भाष्य करता येईल. परंतु माझं स्पष्टपणे सांगणं आहे, विनोद तावडेंसारखा आमचा राष्ट्रीय नेता, पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस अशी इन्व्हॉल्वमधली पाकिटं वाटायला जाईल का, आणि अशा प्रकारचा आरोप हास्यास्पद आहे. त्याच्यामुळं मला वाटतं आता केस झालेली आहे, त्या केसमध्ये पण बघा आपण, त्यांचा आचारसंहितेचा भंग झाला अशा अर्थाचं ते FIR मध्ये त्या ठिकाणी आहे. आणि कॅशच्या संदर्भात आहे ते पोलीस आता इन्व्हेस्टिगेशन करतील. मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचा हा स्वभाव नाही, भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही. आता निवडणूक हातातना जाते असं दिसल्यामुळे महाविकास आघाडी किंवा आमचे भारतीय जनता पार्टीचे जे विरोधक आहेत ते अशा प्रकारच्या गोष्टी करतील असं मला वाटतंय. कारण शेवटचा ओव्हर असला आणि रन्स त्या ठिकाणी जास्त पाहिजे असेल तर चौकार षटकार मारल्याशिवाय मॅच जिंकता येत नाही. चौकार षटकार मारण्याचा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न आहे. मी विद्याताईंकडे जातो. विद्याताई, आपण थोडंसं आर्ग्युमेंटची एक दुसरी बाजू, हायपोथेटिकल बाजू मांडायचा प्रयत्न करूया. इतकी कमी रक्कम जी काही सापडली ती काही फार कोटीमध्ये दिसत नाही, काही लाखांचे आहेत. म्हणजे जी बंडलं जी आता आमच्याकडे दिसत आहेत सुद्धा ती जास्तीत जास्त 5-5 लाखाची बंडलं असू शकतात असं दिसतंय. जणू काय मला त्याचा मला सवय अशातला भाग नाही, पण किमान तो तसा आकडा दिसतोय. माझा तुम्हाला विद्याताई प्रश्न आहे, अशा कुठल्याही रकमा वापरायला, त्या 5 लाख असो नाही तर 5 कोटी असो, सरचिटणीस पातळीची व्यक्ती जात नसते. आपल्यालाही कल्पना आहे हे नेटवर्क कशा प्रकारे राबवलं जातं, असं राजकीय पक्ष असतील नाही तर लोक असतील जे कोणी हाताळत असतील ते. माझा आपल्याला प्रश्न आहे, तुम्हाला वाटतं विनोद तावडेंच्याद्वारे असं काहीतरी करण्याचा प्रयत्न होईल? विनोद तावडे की आपण धरूया त्या दर्जाचं, असं होऊ शकतं का? नाही, हे झालेलं आहे ना, होऊ शकतं का काय? बरं, हे झालेलं आहे. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हो, येतोय, स्पष्ट येतोय. बोला तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण बोला. हे झालेलं आहे, होऊ शकतं का नाही. आणि याच्यामध्ये विनोद तावड्यांनी कुठेही असं सांगितलेलं नाहीये की हे पैसे माझे नाहीयेत. ते जे गांगरलेले दिसत आहेत, ते घाबरलेले दिसत आहेत, त्यांचा चेहऱ्यावरचा रंग बदललेला आहे आणि त्यांच्या समोर त्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातलेला आहे, त्यांना म्हणजे हलू सुद्धा दिलेलं नाहीये. आणि हे पैसे वाटप होतात, 19 लाख होते, 7 कोटी त्यांच्या गाडीमध्ये सापडलेले आहेत. हे सगळं तिथे मी तुमच्या माध्यमातूनच ऐकलेलं आहे. आणि हे हितेंद्र ठाकूर नेहमी सांगत की तुम्ही सांगा तुमचे पैसे नाही आहेत, आमचे आहेत का, आम्ही घेतो का घरी, बोललेले. आणि हे पैसे वाटप करण्यासाठीच तिथे आले होते. ती मीटिंग वगैरे काही नव्हती. आणि सर्रास आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी कोट्यवधी रुपये पकडलेले गेले. सोन्याचे काय चिप्स आहेत, चांदीच्या त्याला काय म्हणतात त्या पकडले गेलेले आहेत. आणि हे सगळं एवढं सगळं असताना पण तुम्हाला असं एवढं समोरासमोर झालेलं असताना, कोट्यवधी कॅश मिळालेली असताना आपण असं म्हणायचं कसं? पण हे निर्लज्जम सदा सुखी असा प्रकार आहे. कारण सकाळपासून मी प्रवीण दरेकर असतील,
किंवा दानवे असतील, प्रसाद लाड असतील, ते मुनगंटीवार असतील किंवा ते भातखळकर असतील, काय बोलतायत, काय बडबड करतायत ते? त्यांच्या बडबडीला काय अर्थ आहे का? म्हणजे ह्याचा विरोध करताना बरं. समोर त्यांच्या कॅश दिसते, घेराव घातलाय हजारो कार्यकर्त्यांनी आणि त्यांना रंगे हात पकडल्यानंतर पण ते काहीतरी बरळताय आणि मीडियाने ह्याच्यावरती कसा विश्वास ठेवा? खरं तर तुम्ही त्यांना चांगलं जोडून काढलं पाहिजे की मीडियाचं काम आहे. विरोधकांवर वाटेल ते बोलतील हे लोक, परंतु मीडियाने ह्याच्यामध्ये कणखर भूमिका घेतली पाहिजे. निवडणूक आयोगाला सुद्धा अर्थात. विद्याताई ते करतोय म्हणून तर हा चर्चा करतोय आणि त्या म्हणून तर तुम्ही सुद्धा हा मुद्दा स्पष्टपणे मांडता आणि आम्ही सगळाच मीडिया असेल सकाळपासून हा मुद्दा लावून धरलेला आहे, कुठेही खंड घेतलेला नाही. आपण एक छोटासा ब्रेक मात्र इथे घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा या मुद्द्यावरती यायचंय. दोन प्रमुख मुद्दे घेऊन जे दरेकरांना आपल्याला विचारायचे. आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलतोय ज्याच्यामुळे महाराष्ट्रातच काय देशात सुद्धा खळबळ उडालेली आहे. कारण विषय आहे मुंबईच्या जवळ म्हणजे वसई विरारच्या परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये विरारमध्ये विनोद तावडे जे भाजपचे सरचिटणीस आहेत ते पैसे वाटत होते असा आरोप होतोय आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी क्षितिज ठाकूर किंवा त्यांचे वडील असतील यांनी त्यांना पकडून दिले आणि हा सगळा विषय आपल्यासमोर दिवसभर चाललेला आहे. दरेकरांकडे एक मुद्दा, दोन मुद्दे खरं तर घेऊन जायचे. दरेकरजी, यातला एक मुद्दा म्हणजे पैसे वाटले नाही वाटले हा तर तपास होत राहील, त्याच्यामागे निवडणूक आयोग सुद्धा आहे. 3.5-4 तास ज्या महाराष्ट्रावर भाजपची सत्ता आहे, गृह खात्यासह प्रमुख खाती तुमच्याकडे आहेत, मुख्यमंत्री तुमच्या पाठिंब्यावर आहेत, तिथे 4 तास विरार वसईमधला एक छोटा पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांसह विनोद तावडेंना जवळपास ॲबडक्ट केल्यासारखं किंवा ओलीस ठेवल्यासारखं गराडा घालून ठेवतो. हे शक्य कसं होतं? आणि त्यामुळे चित्र असं तयार होतोय की हा गेला 4-5 तास हे होऊ तर दिलं नाही, हे जाणीवपूर्वक तर होऊ दिलं नाही, असं काहीतरी एक प्रोजेक्ट करण्याच्या दृष्टीने. अन्यथा डिटेन करायचे अधिकार कोणाला? पोलिसांनी करावेत, निवडणूक आयोगाने यावं, नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी येऊन त्यांची सुटका तरी करावी. 4-5 तास त्यांना भव्याचे कार्यकर्ते घेराव घालतात, याचा अर्थ काय काढायचा? दरेकरजी, आपण म्हणताय त्याप्रमाणे ॲबडक्ट किंवा ओलीस अजिबात ठेवलेलं नव्हतं. हेच जर 5 मिनिटात विनोद तावडे तिकडून निघून गेले असते हो तर असा आरोप आला असता. पोलिसांचा वापर करून, सरकारचा सत्तेचा वापर करून दबावाखाली विनोद तावडे यांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. त्याच्यामुळे आपण दोन्ही प्रकारे त्या ठिकाणी टीका करणारे टीका करत असतात. बरं. त्याच्यामुळे विनोद तावडेंनी त्या ठिकाणी सगळ्यांना काय तपासणी करायची तपासणी करा, निवडणूक आयोगाच्या लोकांना काय माहिती पाहिजे माहिती घ्या, पोलीस आलेत पोलिसांना काय समजावून घ्या, ते शांतपणे या सगळ्या गोष्टीला सामोरं जात होते. बरं. त्यामुळे त्यांनी काय जायची घाई केली किंवा पळायची घाई केलं असं अजिबात त्या ठिकाणी नाही आहे. बरं. आणि उलट पक्ष आपण बघाल की हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंसमवेत क्षितिज ठाकूर समवेत त्या ठिकाणी प्रेस घेतली आणि पुन्हा त्या ठिकाणी आपण जे विरोधकांना काही वाटलं होतं अरे वा चांगली संधी आले, तर त्यांचा भ्रमदिलास झाला, वातावरण तिथे संपलं. बरं. आता ते काय पुन्हा ऊत आणण्याचा कडीला प्रयत्न चालू आहे, परंतु तो विषय त्यांनी हितेंद्र ठाकूर साहेबांनी स्वतःच्या गाडीत एकत्रितपणे जाऊन विषय संपवला आहे. त्याच्यामुळे पुन्हा फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता, तो यशस्वी अजिबात झालेला नाही. बरं. आणि प्रसन्न मला आमच्या विद्यार्थ्यांना सॅल्यूट करायचा आहे. बरं. त्यांचा खोटा आत्मविश्वास एवढा जबरदस्त आहे की जसं काय त्या तिथे गेल्या होत्या, तिथनं पुरावे आणले, 4 लोकांशी चर्चा केली, बोललेत, काही माहिती मिळाली, परंतु मी त्यांना मानतो, त्यांना मी उलट सॅल्यूट करतो की एवढं अगदी खात्रीलायक त्या ठिकाणी बोलले आहेत. त्याच्यामुळे काय मला वाटतं त्यांची भूमिका आता हातातनं निवडणूक गेलेली आहे. आता आम्ही करतो ते त्यांना बडबड दिसते आणि त्यामुळे तेही फडफड त्या ठिकाणी आपल्याला जेवढी जमेल तेवढी करतायत. आम्हाला बोलली ते बरळतायत आणि त्या गरळ ओकतायत. त्याच्यामुळे कसं असतं, ते टीका करणार, आम्ही त्याला उत्तर देणार, पण वस्तुस्थिती काय आहे ही जनता जनार्दन नीट बघत असते. बाबा ही खरंच हा प्रकार झालेला खरा आहे का, हा प्रकार प्लांट आहे का, याच्यामध्ये तथ्य किती आहे, हे सगळं लोक त्या ठिकाणी सजग असतात. त्यांच्या सद्विवेक बुद्धी जागरूक असते. आपल्याला असं वाटत असतं असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर तसं होईल,
आपण जनता जनार्दनाला मूर्ख समजू नये, योग्य तो निर्णय ते आपल्या परीनं घेत असतात. बरं, मी भोईटेंकडे जाण्यापूर्वी विद्याताईंनी हात वर केला होता, त्यांना काहीतरी बोलायचं, त्यांना काही मुद्दे पटले नाहीत वाटतं. विद्याताई काय म्हणताय? नाही, याच्यामध्ये सीसीटीव्हीचे कॅमेरे हॉटेल मधले बंद केलेले, हे नंतर हितेंद्र ठाकूरांनी चालू करायला सांगितले. नंतर तिथे जे राजन नाईक आहे ते घाबरलेल्या अवस्थेत महिलांच्या मागे लपलेले, हे सगळं त्या टीव्हीवरती आम्ही बघितले. जायची गरजच नव्हती हो, इतकं सरळ सरळ दिसत होतं. आणि तिथे मतदारांचा ओढा महाविकास आघाडीकडे आहे हे आता सगळ्यांना या 15-20 दिवसात कळलेलं आहे. त्यामुळे आता हे काय झालंय, बावचळले सगळे. फडणवीस आधी जे विकासाचाच मुद्दा लावून धरला होता, मग त्याच्यात ते लव जिहाद काय, मग बटेंगे तो कटेंगे काय, पुन्हा ते हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजे आपलं जाऊ दे, हे सगळं विकास लोकांना सगळं कळलेलं आहे, आपलं ढोंग येते. आणि त्यामुळे विकासामध्ये टक्केवारी किती मोठ्या प्रमाणात घेतली हे पण त्यांना माहिती आहे लोकांना. त्यामुळे त्यांना आता वाटलं की हे मतदान आपल्या हातून घेतं. लोकसभेचं तर गेलंच आहे, पण विधानसभेत सुद्धा येतो. दरेकरजी येतो तुमच्याकडे. बोला विद्याताई, पूर्ण करा म्हणजे मी मला जाता येईल. त्यामुळे ते भावचळलेल्या मनस्थितीत आहे. त्यांना काही कळत नाहीये की आता लोकांचा एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात ओढा जातोय. त्यात आमची जी पंचसूत्री आली त्याच्यातनं यांना मोठा धक्का बसलाय की हे लोक तर आपल्यापेक्षा द्यायला तयार आहेत, मग लोक यांच्याकडे का जाणार नाहीत. त्यामुळे मतदारांचा ओढा. आणि काय झालंय, 50 खोके एकदम ओके जे झालं ते लोकांच्या मनामध्ये बसलेलं आहे की आपण ज्यांना आमदार म्हणून निवडून दिलं त्या आमदारांना भाजपने विकत घेतलेलं आहे आणि सत्तेत बसलेले आहेत. आणि हे सगळे गैरप्रकार चालू आहेत. हा उद्धवजी ठाकरेंवर असतील, शरद पवार साहेबांवर असेल, हा अन्याय झालेला लोक बघतायत. आणि आता आपण काही खैर नाही हे यांना कळलेलं. त्यामुळे हे बावचळलेल्या अवस्थेत आहेत. आणि इथे तर सरळ सरळ विनोद तावडेंनी पैसे वाटताना लोक आणि यांचे बहुजन विकास आघाडीचे 1,500-2,000 कार्यकर्ते आहेत. पोलीस काय करणार आहेत, त्यांना घेरावाच घातलाय, जाऊच देत नाही. नाहीतर विनोद तावडे कधीच छटकले असते, पण ते जाऊ शकले नाहीत कारण कार्यकर्त्यांचा रेटा प्रचंड होता आणि त्यामुळे ते जाऊ शकलेले नाहीत आणि रंगे हात पकडले गेले. बर, मी दरेकरजी तुमच्याकडे तो, त्यापूर्वी भोईटेंकडे. फक्त भोईटेजी ह्या ज्या दोन्ही नेते आपल्याला सांगतायत, दरेकर पण काही सांगतायत आणि विद्याताई सुद्धा सांगतायत, दरेकरांचं म्हणणं की उलट आमची बाजू खरी होती म्हणून आम्ही इतका तास थांबलो. आणि विद्याताई म्हणतायत की उलट गेले असते विनोद तावडे, त्यांचा जाण्याचे प्रयत्न होते. अनेक माध्यमांनी त्या अशाही बातम्या चालवल्या की ठाकूरांना हे सारखे विनोद तावडे फोन करत होते, 20-20, 50-50 वेळा फोनाफोनी झाली तरी जाऊ देत नव्हते. एक मोठा काळ गेल्यानंतर ठाकूर तिकडे अवतरले आणि मग ते सगळे एकत्र झाले आणि नंतर त्यांना जाऊ दिलं. हे सगळं काहीतरी हे इतकं सर वरवरचं नाही वाटत, काय प्रकार आहे? तेच खूपच विचित्र राजकारण आहे. म्हणजे ओव्हर ड्रामॅटिक आहे खरं तर, की आमदार क्षितिज ठाकूर जाऊन बवियाचे आमदार तिथे विनोद तावडेंना घेराव घालतात त्यांना आणि त्यांच्या बरोबरच्या इतर काहींना रोखून ठेवतात. त्यात भाजपाचे उमेदवार राजन नाईक सुद्धा असतात. त्याच वेळी नंतर काय घडतं, तिघांचे एकत्रित पीसी घेण्याचा प्रयत्न होतो. मगाशी मी त्याचा उल्लेख केला. कदाचित ती एक सेटलमेंट पीसी असावी की आपण वेगळ्या पद्धतीने मांडणी करूया. मात्र क्षितिज ठाकूर तेवढ्यात आता जे आक्रमकतेनं काही वेळा बोलण्यापूर्वी आपण चर्चेत दाखवलेत मिशन 145 मध्ये, तेच क्षितिज ठाकूर त्यावेळी सुद्धा त्यांनी कॅशची बॅग दाखवली की दाखवा रे ती पैशाची बॅग वगैरे. मुद्दा हा आहे ना यातला की पोलिसांची भूमिका, प्रशासनाची भूमिका, जिल्हाधिकारी जे निवडणूक अधिकारी असतात मुख्य जिल्ह्याचे ते वेगळं सांगतात आहे, पोलिसांची फिर्याद वेगळं सांगते आहे. आणि त्याच वेळी शेवटी काय घडलेलं आहे ते अतिनाट्यमय आहे. शेवटी आत्ताच प्रवीण दरेकरजी बोलले तसं आहे की जे हितेंद्र ठाकूर बवियाचे नेते आहेत सर्व आहेत, जे क्षितिज ठाकूर ते दोघं विनोद तावडेंना एका गाडीत घेऊन ते एकत्र निघून जातात. मला कळलं नाही कसं काय पोलिसांनी अलाव केलं हो. असं का त्यांना वाटलं नाही बरं की विनोद तावडे या राष्ट्रीय पातळीवरील एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याच्या जीवाला धोका होऊ शकतो अशा पद्धतीनं त्यांना घेराव घालणाऱ्यांच्या सोबत गाडीतून पाठवलं तर पोलिसांचं वर्तन विचित्र वाटतंय मला. हे खूपच नाट्यमय आहे सर्व काही प्रसन्न. त्यामुळे प्रश्न नेमका उपस्थित होतो ही स्क्रिप्ट तरी नेमकी काय आहे. आणि मगासपासून जो मुद्दा हितेंद्र ठाकूर बोललेत, आपला पत्रकार किंवा मी किंवा प्रसन्न तुम्ही नाही किंवा विरोधी पक्षाचे नाही, हितेंद्र ठाकूर बोललेत की भाजपाच्याच एका नेत्यानं विनोद तावडेंबद्दलची टीप दिली. याचा अर्थ काय, मी सुरुवातीला जे बोललो हे घडलं त्यातून बिघडलं
की कुणीतरी घडवलं, त्यातून विनोद तावडे या नेत्याचं रिलॉन्चिंग बिघडवण्याचा प्रयत्न झाला. हाच खरा दरेकरजी, मुद्दा आहे. भोईटेंनी 3 मुद्दे सांगितलेले आहेत. एक, स्वतः हितेंद्र ठाकूर म्हणतात की भाजपकडनं टीप मिळाली, जाहीरपणे त्यांनी सांगितलेलं आहे. 2, विनोद तावडेंना सोडलं जात नाही, 4-5 तास जाऊ दिलं जातात आणि मग त्यांना सोडलं जातं. आणि तिसरा मुद्दा, मधल्या या सगळ्या काळामध्ये वस्तुतः पोलीस इंटरव्हेन्शन होणं अपेक्षित होतं. जरी निवडणूक आयोगाचं टेक्निकली जरी पोलीस प्रशासन सुद्धा निवडणूक आयोगाला जरी जबाबदार असलं तरी शेवटी ते प्रशासन आहे. आज ते मोठे नेते तुमचे सरचिटणीस आहेत. म्हणून आमचा तो सारखा तोच प्रश्न आहे की याचं काय, आता ही टीप कोणी दिली? आता एक नवीनच अँगल आहे हा. नाही, मी देतो सगळ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं देतो. त्याच्या अगोदर त्या ठिकाणी तुम्ही चांगली संधी दिली विद्याताईंना, कारण प्रचार खरं म्हणजे काल संपला. म्हणजे 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत काल त्यांना प्रचारात मुद्दे राहिले होते. त्याच्यामुळं गद्दार, खोके, पंचसूत्री, सहानुभूती, देवेंद्र फडणवीसांचा विकास हे प्रचाराचे मुद्दे आहेत. तो आजच्या चर्चेचा भाग नाहीये. मी मग आमचे विकासाचे मुद्दे, त्यांचं काय, त्याच्यामुळं राहिलेला प्रचार ते करून घेत आहेत तुमच्या माध्यमातून. एवढ्या शॉर्टकट प्रचारामध्ये लोक प्रभावित होत नसतात. एवढा महिना प्रचाराला दिला होता. हा त्या ठिकाणी एक गोष्ट. दुसरी गोष्ट, विद्याताई आपण बोलू द्या प्लीज. विद्याताई थोडंसं ते पाळूया आपण. मध्ये बडबडू नका. मी नाही बोललो तुमच्यात. नंतर बोला, आरामात बोला. त्या ठिकाणी माझी विनंती पोलिसांना राहील की विद्याताईंना बरीचशी माहिती आहे, त्याची इन्व्हेस्टिगेशनसाठी त्यांना घ्यावं. म्हणजे पुरावे, CCTV बंद केली का, कॅश कुठून आली, म्हणजे तपासाला त्या ठिकाणी मदत होईल, सहकार्य होईल आणि पोलिसांना ते त्या ठिकाणी त्यातनं निष्कर्ष काढायला सोपं जाईल. तर त्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवावं अशी माझी विनंती या ठिकाणी राहील. आता दुसरी गोष्ट काय आहे, विनोद तावडे यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा की तावडेंचं रिलॉन्चिंग होतंय, तर कोणी केलंय काय. भारतीय जनता पार्टीत असं कोण करत नाही आणि केलं तर कोणाला माफ केलं जात नाही. आणि त्याच्यामुळं आपण जर बघाल तर 4-5 तास त्यांना का बसवलं, तर त्यांनी फेस केलं. या बाबा, फेर चर्चा करा, माहिती घ्या. आणि मी म्हणालो तसं 1 मिनिटात गेले असते तर पोलिसांचा दबाव आणि यांनी सुखरूपपणे त्यांना बाहेर काढलं असंही आपण त्या ठिकाणी बोललं असतात. आता एक गोष्टीचं दुःख सगळ्यांना किंवा महायुतीच्या विषयी आकस असणाऱ्यांना त्या ठिकाणी, अरे परत यांची एकत्रित प्रेस कशी काय झाली, अरे परत त्या ठिकाणी एका गाडीत कसे काय गेले. त्याच्यामुळं मला वाटतं हा विषय संपू नये. उद्यापर्यंत हा विषय त्या ठिकाणी धगधगत राहावा. पैसे वाटल्याचं आम्हाला नॅरेटिव्ह सेट करता यावं. आमच्यामध्ये पक्षांतर्गत नेत्यांमध्ये दुफळी आहे ते चित्र निर्माण करावं. अशा प्रकारचं केविलवाना प्रयत्न होता, तो फोल ठरलाय, फसलाय. म्हणून त्या ठिकाणी आता अशा गोष्टी सुरू आहेत. विनोद तावडेंच्या प्रेस नंतर आणखी या विषयाची स्पष्टता येऊ शकते. ठीक आहे, मी विद्यार्थ्यांकडे जाण्यापूर्वी दरेकरजी फक्त 2-3 इनपुट्स देतो. सगळे व्हिज्युअल्स तुम्ही नंतर सुद्धा युट्यूबवरती जाऊन बघा. ज्या आक्रमकपणे क्षितिज ठाकूर सगळ्या डायऱ्या दाखवतायत, ज्या आक्रमकपणे स्वतः हितेंद्र ठाकूर बोलतायत, इतकंच जर का एकमेकांबद्दल काय ओलावा असेल, नात्याचा ओलावा म्हणा किंवा वरिष्ठ नेता म्हणून असलेला एक सन्मान असेल, तर अशा एखाद्या मोठ्या नेत्याला असं डांबून ठेवल्यासारखं आणि त्याच्या बाजूला कार्यकर्त्यांचं कडं घेऊन त्या माणसाचं ऐकूनही घेतलं जात नाहीये, असं होत नाही. मग वस्तुतः तुम्ही म्हणताय तसा सन्मान द्यायचा असं तर पहिल्या 2 तासातच हा विषय संपवू शकला असता. पण मी तुमच्या मतभेदाचा आदर करतो. विद्याताई, काय म्हणताय तुम्ही? नाही, मला या ठिकाणी सांगायचं आहे की पोलिसांनी विनोद तावडेंना सोडलंच कसं. निवडणूक आयोग आपल्या आपल्या जागी आहे. पैसे वाटताना पैशाच्या बॅगा तुम्ही पकडल्या, कॅश जप्त केली, सगळं होतंय. आता आपण 15-20 दिवस तेच बघतोय. विनोद तावडेंना पोलीस स्टेशनवरून कितीही मोठा नेता असला तरी तो जो गैर गुन्हा करत होता, पैसे वाटणं हा गुन्हाच आहे निवडणुकाच्या पिरियडमध्ये. मग त्यांना पोलीस स्टेशनवर नेऊन त्यांचं स्टेटमेंट घेणं आवश्यक होतं, त्यांना काय कोर्टात पुढे हजर करणं आवश्यक होतं. असं कसं काय सोडून दिलं, म्हणजे मला काही कळतच नाही. हे असं एवढी मोठी कॅश सापडली आणि तरी तुम्ही त्यांना, आणि ते ठाकूरांच्या बरोबर निघून गेले. म्हणजे याला काय अर्थ. मग हे 3-4 तास लोकांचा कशाला वेळ घालवला आणि कशाला संबंध हे केलंय सगळं. म्हणजे जो कॅश वाटता त्याला पकडणं आवश्यक होतं, पण ते
पकडलेलं नाहीये. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येतं तेवढं त्यांनी करायला पाहिजे होतं. पण पोलिसांच्या समोर कॅश मिळालेली असताना ती कॅश त्यांची आहे हे सिद्ध होतं. त्यांना तिथून पोलीस स्टेशनवर नेणं आवश्यक होतं. त्यांना सोडता कामा नये, कोर्टापुढे हजर करायला पाहिजे होतं. पण हे सगळं काही झालेलं नाहीये. आणि आता वर आमच्यावरती म्हणजे आमदार फोडायचे तुम्ही, पैसे वाटायचे तुम्ही, सुरतला न्यायचं तुम्ही, आणि तुम्ही सांगता की आम्ही प्रचार करतोय. तुम्हाला करताना काहीही लाज वाटलेली नाहीये. आणि तुम्ही मात्र प्रचार हे आम्हाला- प्रचारातले नाही, मुद्दे ठीक आहे. आले. विद्याताई, आपण त्या हे गोष्टी प्रचारातले टाळूया. मुद्दे आले. विद्याताई, त्या गोष्टी प्रचारातले टाळूया. मुद्दे. मी दरेकरजी पुन्हा आपल्याकडे येतो. दरेकरजी, याच्यातला एक मुद्दा मात्र महत्वाचा आहे. एक मुद्दा महत्वाचा आहे. यानंतर भाजपची पक्षांतर्गत हायजॅक करणार असाल आणि लोकांना जर तुम्ही आता आमदार तर खरेदी केली आहे, तुम्ही वोटर्स पण खरेदी करणार. प्रचार ठीक आहे विद्याताई, मला मुद्दा लक्षात आला तुमचा, सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. दरेकरजी, दरेकरजी, विद्याताई, तुमचा मुद्दा आपण मांडलेला तिकडे तुम्ही आधीच सुद्धा त्या आरोप केलेले बोला, आहेत. प्रसाद. दरेकरजी, यामध्ये भाजप पक्षांतर्गत नेमकं काय करणार आहे? मी कारवाई शब्द नाही वापरत आहे, पण याची पक्षांतर्गत शेवटी तुमची सुद्धा शिस्त समिती असते, तुम्ही सुद्धा याचा काही विचार करणार आहात का? याच्यानंतर जसं विद्याताई म्हणतात की याची नेमकी पुढची प्रोसेस काय, निवडणूक आयोग काय करणार आहे? आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जे नोंदवून घेतलेले आहेत त्या गोष्टी तर पूर्णच वेगळ्या आहेत. त्या तर म्हणजे नियमबाह्य सभा घेणं वगैरे, गॅदरिंग हा मुद्दा घेतलेला आहे. तर या गोष्टी यंत्रणेच्या न्यायाबद्दलच्या विश्वासाला धक्का पोहोचवणाऱ्या वाटतात. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मला सर्वप्रथम वाटतं, मगाशी आमच्या विद्याताई आरोप करत होते. आता तर ते न्यायाधीशाच्या भूमिकेत निर्णय देऊन लागले. FIR झाला, कॅश पकडली, हे झालं, म्हणजे निर्णय कन्व्हिक्शननी करून मोकळे झाले. म्हणजे अजून ज्या गोष्टीचा तपास व्हायचा आहे, माहिती घ्यायची आहे, त्यातनं निष्कर्ष बाहेर यायचे आहेत. असो, शेवटचा प्रयत्न आहे, शेवटचा ओव्हर आहे. काय असं बोलून काय मतदारांना प्रभावित करता येते का, अशा प्रकारचा एक केविलवाना प्रयत्न त्यांचं सुरू आहे. आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांनी करावा, तो त्यांचा अधिकार आहे. पण प्रचार आता संपलेला आहे. हे आचारसंहितेचा भंग होतो की आपण प्रचार केला तर. दुसरी गोष्ट, आपण त्या ठिकाणी विचारलं, भारतीय जनता पार्टी हा एक स्वतः संहिता बाळगणारा पक्ष आहे. कुठलीही गोष्ट झाली तर आपल्याला प्रसन्न बहुतेक कल्पना आहे. आपण म्हणाल की शिस्तभंग समिती असते, वेगवेगळ्या प्रकारचे फोरम असतात. नक्कीच पक्ष पातळीवर या गोष्टीची माहिती त्या ठिकाणी घेतली जाईल. बरं. आणि नेमकं काय आहे त्याची वस्तुस्थिती समजून या ठिकाणी पक्ष योग्य ती भूमिका यावर निश्चितच घेईल. म्हणजे झाला प्रकार गेला, झालं, खरं काय खोटं काय सोडून द्या, असं आमच्या पक्षात त्या ठिकाणी होत नाही. आणि त्याच्यामुळे निश्चितच पक्ष या विषयाचा गांभीर्यानं त्या ठिकाणी दखल घेईल असं मला वाटतं. भोईटेजी, शेवटची कदाचित 2-3 मिनिटं उरली असतील. मी तुमच्याकडे येतोय, म्हणजे तुम्हाला त्याची एक कन्क्लुडिंग कमेंट करता येईल. मी एक रेफरन्स फक्त तुम्हाला देतो भोईटेजी. अनेक पक्षांमध्ये असं होतं, उदाहरणार्थ काही नेत्यांना अशाच प्रकारच्या काहीतरी कारवायांना सामोरं जावं लागतं आणि अचानक त्यांचा राजकीय कारकीर्द वेगळ्याच दिशेला जाते. पटकन आठवणारं नाव म्हणजे संजय जोशी आणि भाजपचं मुंबईमधलं अधिवेशन. त्या अधिवेशनामध्ये काय झालं होतं याचे आपण साक्षीदार होता रिपोर्टर म्हणून, आणि पुढे काय झालं संजय जोशींचं त्याचे सुद्धा साक्षीदार आहात. अशा घटना, आपण विनोद तावडे वगैरे पुढचा मुद्दा, अशा घटनांमुळे त्या नेत्याच्या बाबतीत काय होतं याबद्दल एक सांगून तुम्ही तुमची रिमार्क केलं तर बरं पडेल. मी मगाशी तेच म्हणालो की 2019ला एक जो सेटबॅक बसलेला विनोद तावडेंना, जेव्हा त्यांना पक्षानं उमेदवारी नाकारलेली, परंतु पुढे ते झेपावले, राष्ट्रीय राजकारणात गेले. JP नड्डांची त्यांची अभाविपामुळे आधीची जवळीक, त्यातून पुढे ते वेगळ्या राज्यांची जबाबदारी घेत पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून उभे ठाकले. आता महाराष्ट्रात दिसत होते. गेले काही दिवस सातत्यानं आपण होतो. पुढारी न्यूजवर सुद्धा तुम्ही त्यांची मुलाखत घेतली, त्यातही त्यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी वक्तव्य केलेलं. वेगवेगळ्या पद्धतीनं विनोद तावडे हे चर्चेत येत असतानाच अचानक घडलेली ही घटना आजची, ही खरोखरच म्हणजे राजकीय नेत्यांच्या बाबतीत पुढे झेपावताना अचानक काहीतरी असं घडतं आणि त्यांच्या पायात पाय अडकवून त्यांना पाडल्यासारखं. झेप तर दूरच राहिली, मात्र ते जमीनदोस्त त्यांचं करिअर होतं की काय अशी भीती निर्माण होते. अर्थात आता विनोद तावडेंच्या बाबतीत ते 6 वाजता पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलतील त्यावरही बरंच काही आपल्याला कळणार आहे. मात्र जे काही घडलं, प्रसन्न, महाराष्ट्रात वसई विरार टापूमध्ये हितेंद्र ठाकूर, त्यांची बविया,
एक प्रकारे म्हणजे कोणाला खुपेल तो शब्द, मात्र जसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये बाहुबली हा शब्द वापरला जातो तो मी नाही वापरणार, बरं. मात्र तशाच पद्धतीची आठवण करून देणारं संपूर्ण एक भवियाचं वेगळं साम्राज्य आहे तिथे. लोकांची त्यांची नाळ जुळलेली असं त्यांचा दावा असतो. हो. त्या 3 आमदारांच्या पक्षाकडून भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षाच्या नेत्याला ज्या पद्धतीनं तुम्ही मगाशी योग्यच शब्द वापरलाय, डांबलं गेलं. महाराष्ट्रात सत्तेवर आहे भाजपा, मला मान्य आहे की निवडणूक काळात निवडणूक आयोगाचे अधिकार जास्त चालतात, असं जरी असलं तरी कायद्याच्या पलीकडे कुणी असतं का प्रसन्न? हे जे घडलेलं आहे हे खरोखरच वेगवेगळे त्याचे अर्थ निघतात आहे. बरं. आणि त्यातूनच तुम्ही म्हणता तसं किंवा मी सुरुवातीला म्हणाल तसं की या हाय व्होल्टेज ड्रामामधून काय वेगळं साध्य करायचं, नेमकं स्क्रिप्ट काय होतं ते जेव्हा उघड होईल तेव्हा अनेक धक्कादायक असं वेगळं वास्तव समोर आलं तरी आश्चर्य वाटायला नको. सर, आता हे स्क्रिप्ट इतक्या लवकर समोर येईल की त्यानंतर कधीतरी दरेकर आणखी 10-20 वर्षांनी एखादं छान गेले ते दिवस असं राजकीय चरित्र लिहितील तेव्हा ते लिहितील किंवा विनोद तावडे लिहितील, आपल्याला कल्पना नाही आहे. एक मात्र नक्की, ही घटना अभूतपूर्व आहे आणि याचं गांभीर्य सुद्धा वेगळ्या दर्जाचं आहे. एक उपप्रादेशिक पण नाही, 2-3 महानगरपालिकांच्या क्षेत्रापुरता मर्यादित पक्ष भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या पदावरच्या व्यक्तीला एखाद्या हॉटेलमध्ये डांबून म्हणा किंवा त्यांना रोखून ठेवतो, जाऊ देत नाही. या सगळ्या काळामध्ये भाजपचे पदाधिकारी तिकडे आलेले नसतात. पैसे वगैरे तर हा आणखी पुढचा मुद्दा आहे. हे सगळं प्रकरण तरी काय आहे, निवडणूक आयोग नेमकं काय करते, त्याच्या पक्षपाताबद्दल तर आधीपासूनच चर्चा होते. हे सगळे मुद्दे विचार करायला लावण्याजोगे आहेत. निवडणूक आयोग काय ते त्याची कारवाई करेल आणि सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान आपण मात्र इथे थांबणार आहोत. विद्यार्थी, तुम्ही दरेकरजी, तुम्ही सुद्धा भरपूर वेळ दिला. आपल्या दोघांचाही आभार. आपण चर्चेसाठी उपस्थित राहिला त्यासाठी. इथे थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज. Thank you.